Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of acids, bases and salts. In last lecture, we have studied as chemical properties of acids, that reaction with metals, correct? So here, later on, some experiments regarding it, observations, correct? Later on, reaction with metal oxides, ऍसिडची रिएक्शन स्टडी केलं मुलांनो आपण कशासोबत मेटल ऑक्साईड सोबत त्याच्यानंतर ओके मेटल कार्बोनेट सोबत बायकार्बोनेट सोबत रिएक्शन स्टडी केलं करेक्ट ना ओके येस काय त्याचे एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स पाहिलं आपण रिएक्शन विथ ऍसिड विथ सॉरी रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ बेसेस स्टडी केलं न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स ठीक आहे ना ओके त्याच्यानंतर रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ सल्फाइड्स अँड बायसल्फाइड्स इज द नेक्स्ट पॉइंट ना ठीक आहे ना ओके येस सल्फाइड्स लक्षात ठेवा त्याच्यामध्ये सल्फर असतो आणि बायसल्फाइड्स त्याच्यामध्ये सुद्धा काय सल्फेट्स बायसल्फाइड्स जसं आपण बायकार्बोनेट्स म्हटलं ना ओके तसं काय आहे इथं येस हायड्रोजन सल्फाइड्स असतात बरोबर आहे ना हायड्रोजन म्हणजे तिथं हायड्रोजन जर असला त्याच्यासोबत ओके तर हायड्रोजन सल्फाइड्स म्हणतो आपण किंवा बायसल्फाइड्स म्हणतो त्याला आपण ओके खूप सिंपल रिएक्शन्स असतात ओके डायल्यूट ऍसिड जे आहेत ओके ते सल्फाइड सोबत रिॲक्ट होतात इट मीन्स sulfide when reacts with acid to form salt, water and sulfur dioxide. ठीक आहे ना ओके H2O फॉर्म होतो त्याच्यानंतर सल्फर डायऑक्साइड दॅट इज SO2 फॉर्म होतो हे दोन बाय प्रोडक्ट्स असतात अँड दिस इज द सॉल्ट करेक्ट ना ओके येस त्याच्यासोबत काय सॉल्ट फॉर्म होतो तो सल्फाइडचा सॉल्ट असतो ठीक आहे ना ओके येस बघूया खाली रिएक्शन्स आपण सियर दिस इज कॅल्शियम सल्फेट सॉरी सल्फाइड SO3 म्हटलं की सल्फाइड बघा कॅल्शियम SO4 जर असेल तर तो झाला कॅल्शियम सल्फेट ठीक आहे सल्फेट कधी म्हणाल तुम्ही SO4 2 मायनस आयन असेल तर ओके त्याला सल्फेट आयन म्हणतो आपण सल्फेट आयन ठीक आहे SO3 बरोबर आहे ना ओके S2 मायनस असेल तर त्याला सल्फाइड आयन म्हणायचं ठीक आहे S2 मायनस असेल तर सल्फाइड म्हणायचं सल्फाइड हे लक्षात ठेवा ठीक आहे SO4 2 मायनस सल्फेट आयन सल्फेट SO3 2 मायनस ठीक आहे सल्फाइड आयन S2 मायनस सल्फाइड आयन ठीक आहे ना ओके हे सगळे काय आहेत आयन्स clear see here now this is calcium sulfide correct calcium okay SO3 2 minus calcium 2 plus असतो इथं calcium 2 plus हे पण नोन असू द्या ठीक आहे प्लस SO4 2 minus असतो SO3 सॉरी SO3 2 minus ठीक आहे आणि HCl मध्ये काय असतो H plus Cl minus करेक्ट H plus आणि Cl minus आता इथं दोन Cl minus आहेत का ठीक आहे मग रिएक्शन काय होते ह्या केस मध्ये कॅल्शियम 2 प्लस प्लस ट्वाइस Cl मायनस व्हॉट फॉर्म्स CaCl2 ठीक आहे ना ओके दिस इज द सॉल्ट आता रिमेनिंग काय आहे त्याच्यामध्ये ट्वाइस H प्लस आहे दोन H प्लस आहेत करेक्ट आणि इथं काय आहे सल्फाइड आयन आहे SO3 2 मायनस लक्षात येते ठीक आहे दोन H प्लस ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात आणि काय वॉटर फॉर्म करतात आणि रिमेनिंग SO2 गॅस इव्हॉल्व्ड ॲज अ गॅस लक्षात येते येस SO3 जो आहे ओके त्याच्यासोबत ट्वाइस H प्लस रिॲक्ट होतात इट फॉर्म्स वॉटर मॉलिक्यूल and remaining are okay remaining काय असतो SO2 that is gas करेक्ट सेम वे ना ओके रिएक्शन होते प्रत्येक ठिकाणी आता इथं Na2SO3 आहे H2SO4 आहे H2SO4 मध्ये काय ट्वाइस H प्लस असतात प्लस SO4 2 मायनस बरोबर ना आणि Na2SO4 मध्ये ट्वाइस Na प्लस प्लस SO3 2 मायनस SO3 2 मायनस येते लक्षात हे
ठीक आहे. मग सॉल्ट कुठला फॉर्म होतो? Na2SO4. दिस सॉल्ट इज फॉर्म्ड. ठीक आहे. आणि सेम वेने बाकीच्या रिएक्शन्स होतात, जसं की इथं दाखवलंय मी तुम्हाला. वॉटर आणि SO2 इज इव्हॉल्व्ड. द सॉल्ट इज व्हॉट? Na2SO4. ठीक आहे. सेकंड नेक्स्ट सोडियम बायसल्फाइड. आता बाय का म्हणलं? कारण तिथं आता हायड्रोजन आहे. समजलं ना? हायड्रोजन असेल तर म्हणायचं बायसल्फाइड. करेक्ट. एकच HCl लागेल तिथं आता, कारण ऑलरेडी एक हायड्रोजन तिथं आहे. त्याच्यामुळं काय? येस, इट फॉर्म्स NaCl अँड वॉटर प्लस SO2. बाकीच्या रिएक्शन सेम असतील. ठीक आहे. येस, बघा NaH मध्ये Na प्लस असतो प्लस HSO3 मायनस. ओके. त्याच्यानंतर HCl मध्ये H प्लस आहे प्लस व्हॉट? Cl minus. These two combines to form salt. Correct. H plus आणि हा HSO3 minus. HSO3. ओके, एस काय आहे? तो मायनस आहे ना. SO3 मायनस असतो तो. इथं 2 मायनस असतात. ओके, म्हणजे डबल बॉन्ड. सिंगल बॉन्ड असेल तर त्या ऑक्सिजन वरती मायनस चार्ज. आता इथे एक ऑक्सिजन सिंगल असणार आहे. इट कॅरीज मायनस चार्ज. ठीक आहे. हा असा ओके मेकॅनिझम वगैरे तुमच्या लक्षात येणार नाही अजून. हा बाहेर पडतो लाईक दिस. OH and H plus combines to form water molecule and SO2 gas is evolved. Which gas? SO2 gas is evolved. Understood? ठीक आहे. येस, असू दे. हे जरी समजत नसेल ना तुम्हाला, ओके, तरी तुम्हाला पुढे समजणार आहे कशामध्ये? मेकॅनिझम्स मध्ये. ठीक आहे. येस, मी तुम्हाला 11th मध्ये सांगणार आहे. 12th मध्ये जिथं जिथं रिएक्शन्स येणार आहेत ना, त्या ठिकाणी तुम्हाला मेकॅनिझम्स कसे होतात ते सांगणार आहे. तुम्हाला इथं समजणार नाही ते मेकॅनिझम. त्याच्यामुळे फक्त बाहेर काय पडतो हे लक्षात ठेवा. इथं SO2 आहे आणि हा OH असं बाहेर पडतो. समजलं ना? NaCl बाहेर पडतो. ठीक आहे ना? ओके. त्याच्यानंतर पोटॅशियम बायसल्फाइड. पोटॅशियम बायसल्फाइड त्याच्यामध्ये कोण आहे? K प्लस आहे प्लस HO S डबल बॉन्ड O मायनस. हा असा कंपाऊंड असतो. करेक्ट. सोल्युशन मध्ये H प्लस आहे H2SO4 मधला, बरोबर आहे ना? ओके. दॅट कंबाइन्स विथ दिस वॉटर टू फॉर्म OH टू फॉर्म वॉटर. करेक्ट. ठीक आहे. आणि SO4 2 मायनस आहे. दॅट HSO4 2 minus. Remaining HSO4 minus combines with this K plus. H2SO4 होता, एक H plus इथं युटिलाइज केला आपण, आणि रिमेनिंग HSO4 minus combines with this K plus to form KHSO4 and remaining are same. ओके, म्हणजे लक्षात कसं ठेवायचं? ओके, ह्या फॉर्म्युलानुसार सल्फाइड रिएक्ट्स विथ ऍसिड टू फॉर्म सॉल्ट, वॉटर अँड सल्फर डायऑक्साइड. करेक्ट. येस, सॉल्ट आहे, वॉटर आहे, सल्फर डायऑक्साइड फिक्सच आहेत प्रोडक्ट्स. बाय प्रोडक्ट्स काय आहेत बघा. इथं SO2 गॅस आहे आणि H2O लिक्विड आहे. बाकीचे फक्त सॉल्ट्स चेंज झालेले आहेत. रिएक्शन विथ ऍसिड्स विथ मेटल सल्फाइड्स. मेटल सल्फाइड्स. आता इथं सल्फाइड असं वर्ड यूज केला, म्हणजे कोण आहे? S2 मायनस आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि मेटल वरती कुठला चार्ज? मेटल वरती 2 प्लस चार्ज. करेक्ट. आता FeS आहे. FeS मध्ये Fe2 प्लस असतो आणि S2 मायनस. They combine get neutralized to form FeS. This FeS when reacts with H2SO4. H2SO4 सोबत रिएक्ट केलं म्हणजे काय? मेटल सल्फाइड्स ऍसिड सोबत रिएक्ट केले की सॉल्ट फॉर्म होतात, हायड्रोजन सल्फाइड फॉर्म होतो, H2S गॅस. ठीक आहे ना? ओके, बघा FeSO4 फॉर्म झाला, H2S फॉर्म झाला. इट मीन्स Fe2 प्लस आणि दुसरा काय आहे? ट्वाइस H प्लस प्लस SO4 2 मायनस. करेक्ट. हे दोन कंबाईन होतील आणि हे दोन कंबाईन होतील. समजलं हे? ओके, मग H2S आणि काय? FeSO4 असे दोन ओके वेगवेगळे कंपाऊंड्स. दिस इज सॉल्ट अँड दिस वन इज गॅस. गॅस गेट इन्व्हॉल्व्ड. ठीक आहे. झिंक सल्फाइड. सल्फाइड म्हटलं की 2 मायनस आहे परत.
बरोबर आहे ना. Zn काय आहे तिथं 2 प्लस आहे आणि S2 मायनस आहे आणि इथं ट्वाइस H प्लस आणि SO4 2 मायनस. These two get combined and form ZnSO4 and remaining H2S. दोन्ही ठिकाणी सेम बाय प्रोडक्ट फॉर्म होतात. क्लिअर झालं हे? ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग रिएक्शन्स ऑफ सल्फाइड्स, बायसल्फाइड्स अँड sulfides, metal sulfides. नाव दी केमिकल नेचर ऑफ ऍसिड्स. ठीक आहे. आता कुठल्या फॉर्म मध्ये राहतात ओके ऍसिड्स किंवा त्याच्यामध्ये कुठले कुठले आयन्स असतात ओके दॅट इज मेन्शन्ड इन केमिकल नेचर ऑफ ऍसिड्स. ऑल ऍसिड्स ओके. आता ऑल ऍसिड्स म्हणता येणार नाही ओके तिथं मेन्शन केलंय म्हणून आपण कॅरी करूया. ऑल ऍसिड्स प्रोड्यूस हायड्रोजन गॅस. ठीक आहे ना ओके. जे काय RNS ऍसिड्स आहेत लॉरीब्रॉन्स्टेट ओके ऍसिड्स आहेत ते काय फॉर्म करतात ओके हायड्रोजन गॅस. ज्याच्यामध्ये ज्या ऍसिड मध्ये ओके हायड्रोजन आहे ना ओके काय ज्या ऍसिड मध्ये हायड्रोजन आहे सपोज फॉर एक्झाम्पल असं लिहितो मी AH. जिथं हायड्रोजन आहे ना ओके ते काय फॉर्म करतात हायड्रोजन गॅस. कधी मेटल सोबत रिॲक्ट झाल्यानंतर ह्या रिॲक्शन्स आपण पाहिलं मेटल्स नॉन मेटल्स मध्ये. करेक्ट ना. ठीक आहे. त्याच्यानंतर दिस मीन्स हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. दिस मीन्स दॅट हायड्रोजन इज कॉमन टू ऑल ऍसिड्स. म्हणजे ओके ज्या ज्या ऍसिड मध्ये हायड्रोजन आहे ओके एस तिथं काय हायड्रोजन कॉमन असणार आहे. क्लिअर. ठीक आहे. ऑल ऍसिड्स म्हणलंय पण काय येस काय ऍसिड्स हे ज्या ऍसिड्स मध्ये हायड्रोजन नाही ओके असे ऍसिड्स हायड्रोजन प्रोड्यूस करणार नाहीत. ठीक आहे. ह्या लेवलला ठीक आहे तुम्हाला की बाबा येस ऍसिड्स ऑल ऍसिड्स मध्ये कॉमन काय हायड्रोजन आहे वगैरे ते लक्षात ठेवू शकता तुम्ही. मोस्ट ऑफ द ऍसिड्स मध्ये म्हणू शकता. Okay, it has been observed that aqueous solution of acids conduct electricity. This point is very very important. ठीक आहे ना. ओके aqueous solution जे आहे ते काय कॅरी करतं इलेक्ट्रिक करंट कंडक्टिव्हिटी. आता ही कंडक्टिव्हिटी कशामुळं ओके जर ऍसिड सपोज AH ऍसिड आहे त्याच्यामध्ये A मायनस फॉर्म होईल प्लस H प्लस फॉर्म होईल. करेक्ट. त्याच्यामध्ये आयन्स आहेत ना आणि आयन्स कॅरी इलेक्ट्रिक करंट. लक्षात ठेवा आयन्स जर फॉर्म होत असतील तर दॅट आयन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. करेक्ट. दे अलाउ द पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू देम. ठीक आहे. अलाउ करतात पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक करंट इज पास्ड थ्रू aqueous solution of acids. Then current flows through their solutions. ठीक आहे ना ओके. इट मीन्स ज्या सोल्युशन मध्ये आयन्स असतात ना ओके दॅट सोल्युशन ओनली कॅरीज इलेक्ट्रिक करंट. आयन्स आर रिस्पॉन्सिबल आणि आयन जर प्रोड्यूस होत नसतील तर दॅट सोल्युशन विल नॉट कॅरी इलेक्ट्रिक करंट. जसं की अल्कोहोल आहे सपोज अल्कोहोल त्याला जनरली आपण ROH म्हणतो. बरोबर आहे ना ओके. अल्कोहोल्स डू नॉट कॅरी इलेक्ट्रिक करंट. डू नॉट कॅरी. ठीक आहे. येस. सपोज युरिया सोल्युशन घेतलं युरिया सोल्युशन डू नॉट कॅरी इलेक्ट्रिक करंट. ग्लुकोज सोल्युशन घ्या ग्लुकोज सोल्युशन डू नॉट कॅरी इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. कारण काय तिथं आयन्सच फॉर्म होत नाहीत त्याच्यामुळे काय एस दे डू नॉट कॅरी इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. एस इथं स्टेटमेंट लिहिले बघा कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू अ सोल्युशन ऑफ सबस्टन्स कॅन टेक प्लेस ओनली इफ आयन्स आर प्रेझेंट इन द सोल्युशन. आयन्स जर प्रेझेंट असतील तरच इलेक्ट्रिक करंट पास होतो. अदरवाइज इलेक्ट्रिक करंट पास होतो का नाही. This shows that okay acids when dissolved in water produce hydrogen ions H plus ion. So प्रोटॉन म्हणतात त्याला. काय म्हणतात प्रोटॉन. कारण काय त्याच्याकडे फक्त प्रोटॉनच आहे. इलेक्ट्रॉन आहे का H प्लस मध्ये H प्लस चा ऍटॉमिक नंबर 1 असतो. प्रोटॉन्स किती 1 इलेक्ट्रॉन्स 0. ठीक आहे. फक्त प्रोटॉनच आहे त्याच्यामध्ये. न्यूट्रॉन पण नाही. न्यूट्रॉन काय असतो 0 असतो. न्यूट्रॉन पण नाही त्याच्याकडे इलेक्ट्रॉन पण नाही. फक्त कोण आहे प्रोटॉन आहे म्हणून त्याला म्हणायचं प्रोटॉन. H प्लस ला काय म्हणलं जातं प्रोटॉन. आलं लक्षात. ठीक आहे. मग H प्लस आयन जो आहे these H प्लस आयन्स डू नॉट एक्झिस्ट ऍज सच इन दी सोल्युशन. हे H प्लस जे आहेत ना ओके ते H प्लसच्या फॉर्म मध्ये राहत नाहीत सोल्युशन मध्ये.
H प्लसच्या फॉर्म मध्ये नाही राहत. आलं लक्षात? ओके. कशासोबत कंबाईन होतात? ते हायली अनस्टेबल आहेत. these आर हायली अनस्टेबल. आणि हायली अनस्टेबल असल्यामुळं ओके these combine with water. ठीक आहे. येस. आता वॉटर कडे काय आहे? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता हा कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही. ओके. वॉटर मध्ये काय ऑक्सिजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. इट डोनेट्स दॅट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू दिस H प्लस अँड फॉर्म्स H3O प्लस. असा एक हायड्रोनियम आयन फॉर्म होतो. व्हॉट? हायड्रोनियम आयन. लक्षात आलं काय म्हणायचं याला? हायड्रोनियम आहे. समजलं हे? ओके. मग H प्लस जे आहेत ते कुठल्या फॉर्म मध्ये राहतात? ओके, तर हायड्रोनियम आयनच्या H3O प्लस. H2O प्लस H प्लस गिव्स H3O प्लस. ह्या फॉर्म मध्ये राहतात ते. क्लिअर आहे? ठीक आहे. मग H प्लस कंबाईन का होतात? कारण ते अनस्टेबल आहेत. क्लिअर? ठीक आहे. मग H प्लस जर वॉटर सोबत कंबाईन होत असेल ओके तर त्याला आपण काय लिहितो? H प्लस ॲक्वियस लिहितो. समजलं ना? ओके. कुठल्याही आयनला ओके H प्लस वॉटर सोबत कंबाईन झालं तर त्याला H प्लस ॲक्वियस सुद्धा लिहितात. समजतंय का? ठीक आहे. सपोज Na प्लस आहे. Na प्लस वॉटर मध्ये ऍड केला तर तो ॲक्वियस फॉर्म करतो. म्हणजे त्याच्या अराउंडला काय असतात? वॉटर मॉलिक्युल्स. मला याचा मीनिंग सांगितलंय मी ऑलरेडी. ठीक आहे ना? Cl मायनस वॉटर मध्ये ऍड केला तर तो Cl ॲक्वियस असतो का? त्याच्या अराउंडला काय असतात? वॉटर मॉलिक्युल्स. Clच्या अराउंडला काय असतात? असे वॉटर मॉलिक्युल्स असतात. H थ्रू कंबाईन होतात ते. हे तुम्हाला स्टडी करायचं आहे पुढे जाऊन. अशा नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स असतात. Na प्लसच्या अराउंडला काय असतात? असे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. इथं ऑक्सिजन थ्रू अटॅचमेंट असते. ते का असते वगैरे ते नंतर सांगतो तुम्हाला. लक्षात आलं हे? येस. मग HCl when dissociate in water okay is to form H plus aqueous. aqueous दाखवायचं. aqueous म्हणजे aqua पासून आलेला. सॉरी. aqueous. aqueous चा मीनिंग काय आहे? तर it sorted out from aqua. aqua ऐकलं असणार तुम्ही. aqua guard वगैरे म्हणतो आपण वॉटर प्युरिफिकेशनच्या मशीनला. बरोबर आहे ना? aqua म्हणजे काय? वॉटर. अंडरस्टूड? ओके. त्याच्या अराउंडला वॉटर असल्यामुळे काय? aqua म्हणायचं. aqueous म्हणायचं. ठीक आहे. HNO3 डायल्यूट HNO3 वॉटर मध्ये ऍड केलं. बरोबर आहे ना? ओके. काय फॉर्म करतो? H प्लस. तो कसा असतो? aqueous. कारण काय? कुठल्या फॉर्म मध्ये राहतो? H3O प्लसच्या फॉर्म मध्ये राहतो. aqueous जे लिहिलेलं आहे ओके त्याच्या अराउंडला काय आहे? तसे वॉटर मॉलिक्युल्स आहेत. H2SO4 it produces aqueous H plus. लक्षात येते? येस. ऍसिटिक ऍसिड डिसोसिएट पार्शियल डिसोसिएशन होतं. येस. इट प्रोड्युसेस aqueous H plus. म्हणजे थोडक्यात काय आहे? aqueous H plus H3O plus आहे. त्याच्या अराउंडला कोण आहे? H2O आहे. क्लिअर झालं हे बाळांनो? ओके. खूप इझी कन्सेप्ट आहे आणि खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. करेक्ट. हायड्रोनियम आयन लक्षात ठेवा. आता कुठलाही ऍसिड असेल वॉटर मध्ये जर ऍड केलं तुम्ही ठीक आहे ना त्याच्यामध्ये H प्लस जर असेल तर तू काय H3O प्लस फॉर्म करतो. म्हणजेच काय? aqueous H प्लस असतो तो. क्लिअर? त्याला म्हणायचं हायड्रोनियम आयन. ओके. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट वी आर गोइंग टू स्टडी नाउ. जर H प्लस असेल एखाद्या ऍसिड मध्ये ओके तर तो ऍसिड वॉटर मध्ये ऍड केला की काय द्यायला पाहिजे? H प्लस आयन. रिमेनिंग इज A मायनस. ठीक आहे ना? किंवा त्याला HA लिहा. दोन्ही एकच. ओके. हा कोण असतो? aqueous. हा कोण असतो? aqueous. बरोबर आहे ना? किंवा वॉटर मध्ये जर ऍड केलं तुम्ही ओके त्याला असं पण लिहू शकताय. ह्याच ऍसिडला काय लिहू शकताय? H3O प्लस लिहू शकताय. समजलं ना आता? ओके. मग RNS कन्सेप्ट जो आहे RNS इन 1984 बघा खूप रिसेंट आहे तसं. करेक्ट ना? ओके.
खूप रिसेंट कन्सेप्ट आहे. 1984 ला RNAs न एक कन्सेप्ट मांडला. मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं. करेक्ट ना? काय कन्सेप्ट आहे रिगार्डिंग ऍसिड? Acids are substances which dissociate in aqueous solution to give hydrogen ion किंवा हायड्रोनियम आयन. ऍसिड्स हे असे सबस्टन्सेस आहेत जे काय देतात H प्लस आयन देतात aqueous सोल्युशन मध्ये किंवा काय H3O प्लस. कारण तुम्हाला लक्षात येते aqueous सोल्युशन म्हणलं की तो ह्याच फॉर्म मध्ये राहणार आहे, या फॉर्म मध्ये राहत नाही. समजलं ना? अशा सबस्टन्सेसला ऍसिड म्हणायचं. आणि बेसिस पण सांगतो इथंच लगेच. बेसिस आर द सबस्टन्सेस which gives OH minus ions in aqueous solution. OH मायनस देत असेल तर त्याला म्हणायचं बेस अकॉर्डिंग टू RNS. लक्षात येते? ठीक आहे. आता सपोज HCl आहे, HNO3 आहे, CH3, किती ऍसिड्स घेऊ शकता, नंबर ऑफ ऍसिड्स. त्याचं डिसोसिएशन करा, ते काय देतात H प्लस देतात आणि तो H प्लस वॉटर सोबत कंबाईन होतो. HCl when reacts with water, बरोबर आहे ना? yes, which forms what? H3O plus Cl minus. This is called hydronium ion. प्रत्येक ठिकाणी तोच फॉर्म होणार आहे. वॉटर मध्ये ऍड केलं की हायड्रोनियम आयन फॉर्म होतो. म्हणजे H प्लस निघून जातो त्याच्यामधला. कोण निघून जातो? H प्लस निघून जातो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट? इथून H प्लस निघून जातो परत. दॅट इज अगेन इम्पॉर्टंट. हायड्रोनियम आयन फॉर्म होतो. येस, हे लक्षात ठेवा. IMP आहे. करेक्ट. कुठलाही ऍसिड वॉटर मध्ये ऍड केलं तर विचारतात तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज फॉर्म्ड, देन व्हॉट? H3O प्लस इज फॉर्म्ड. करेक्ट. तर हायड्रोनियम आयन कसा आहे, काय आहे आणि तो कसा फॉर्म होतो? ठीक आहे ना? ऍसिड ज्यावेळेस डिसोसिएट होतो, आलं लक्षात, कशामध्ये? वॉटर मध्ये, त्यावेळेस H प्लस आयन प्रोड्यूस करतो. H प्लस आयन प्रोड्यूस केला की तो काय हायली कसा आहे? अनस्टेबल. इट इज हायली अनस्टेबल विच कंबाइन्स विथ वॉटर. ठीक आहे, अँड टू फॉर्म हायड्रोनियम आयन. हा जो हायड्रोजन आयन फॉर्म झालेला ना H प्लस, तो वॉटर सोबत कंबाईन होतो आणि काय फॉर्म करतो? हायड्रोनियम आयन फॉर्म करतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. का असं होतं? तर तो अनस्टेबल आहे म्हणून, हायली अनस्टेबल. लक्षात येते? मग प्रॉपर्टीज ज्या आहेत ऍसिड्सच्या त्या कोणामुळे असणार आहेत? तर हायड्रोनियम आयन मुळे असणार आहे, H3O प्लस. क्लिअर झालं? ठीक आहे. आता एखादे सोल्युशन सोल्युशन जे आहे ते इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करतं किंवा नाही, हे कसं ठरवणार आपण? त्याच्यासाठी एक्सपेरिमेंट, परत ऑब्झर्वेशन्स. ठीक आहे ना? मग एक ऍक्टिव्हिटी दिलेली तुम्हाला, ते बघू शकता तुम्ही त्यात व्हॉल्यूम मध्ये. ठीक आहे ना? ऍक्टिव्हिटी काय आहे? ऍक्टिव्हिटी मध्ये टू शो दॅट सोल्युशन ऑफ ऍसिड कॅन conduct electricity, whether the acid solution conduct electricity or not, हे तुम्हाला शो करायचं आहे. मग काय काय घ्याल तुम्ही? सोल्युशन ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सोल्युशन कशामध्ये घ्यायचंय? का बिकर मध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे ना? दिस इज बिकर. त्याच्यानंतर सल्फ्युरिक ऍसिड, त्याच्यानंतर ग्लुकोज, अल्कोहोल, बरोबर आहे ना? कुठले कुठले? हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, 2-3 ऍसिड्स घेतले, कितीही घेऊ शकता, असं काही नाही. एक्सपेरिमेंट करायचं आहे. ग्लुकोज सोल्युशन पण घेतलेलं आहे, अल्कोहोल सोल्युशन घेतलेलं आहे. कशामध्ये? बिकर मध्ये. आयर्न नेल्स आहेत, बल्ब आहे, 6 व्होल्ट बॅटरी आहे आणि रबर कॉर्क आहे विथ स्विच. ठीक आहे ना? इथं जे काय वायर यूज केलेलं आहे त्याला काय आहे? एक स्विच आहे आणि बल्ब पण आहे. ठीक आहे, अरेंजमेंट करून घेतलं आपण अकॉर्डिंग टू दी डायग्राम. करेक्ट. आता हे दोन काय आहेत? आयर्न नेल्स आहेत. दिसतात का तुम्हाला? Fe नेल्स. मग एक कॅथोड बनवलेला आहे. आता हा कोण आहे? एनोड आहे. आणि दुसरा कोण आहे? इथं कॅथोड आहे. कॅथोड आणि एनोड्स आहेत. करेक्ट ना? ठीक आहे. आता प्रोसिजर काय आहे? एकदम सिंपल आहे प्रोसिजर. त्या रबर कॉर्क मध्ये तुम्हाला काय करायचं? हे दोन आयर्न नेल्स फिक्स करायचे आहेत. त्याला फक्त जॉईंट होऊ द्यायचं नाही. Correct now? Yes, fixed into the, yes, what? Rubber cork, and this is dipped into this solution. One iron nail is connected to the positive terminal of battery, which is act as an anode. Another iron nail is connected to the negative terminal of battery, which is called as a cathode. समजते ना? Cathode. There is a switch.
at the cathode end and bulb also. Correct? Okay. Well, what happens when the switch is on? स्विच ऑन केलं तुम्ही, स्विच ऑन केल्यानंतर काय होतं, करंट पास, इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस स्टार्ट होते. कुठली प्रोसेस? इलेक्ट्रोलायसिस. त्याच्यामध्ये काय होतं, ऍसिडचं डिकम्पोजिशन. HCl डिकम्पोज टू फॉर्म H++Cl-. आता हा H+ जो आहे, H+ कुठं जातो, H+ कॅथोड जवळ जातो, ऍट कॅथोड. आणि Cl- जो आहे तो कुठे जातो, एनोड जवळ जातो, एनोड. ठीक आहे ना? ओके. म्हणजेच काय, आयन्स कॅरी इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. Cl- काय करतो, Cl- डोनेट इलेक्ट्रॉन टू एनोड, हाफ Cl2 गॅस, प्लस काय करतो, तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे, ओके, थ्रू दिस वायर, ह्या वायर मधनं, ओके, कुठे ट्रान्सफर होतो, थ्रू दिस वायर. ओके. आता बघा, ज्यावेळेस वायर मधनं ट्रान्सफर होतो, त्यान बल्ब ग्लो, हा बल्ब काय व्हायला लागतो, ग्लो व्हायला लागतो. का? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो ना इथून, असा. समजतंय का? ओके. अँड एंटर्स इन टू दी कॅथोड, कॅथोड मध्ये तो इलेक्ट्रॉन. मग बल्ब जर ग्लो होत असेल तर ओळखायचं की बाबा देअर इज अ, येस, व्हॉट, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके. ती प्रोसेस काय आहे तिथं चालू आहे, कुठली, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोसेस. अंडरस्टूड? ठीक आहे ना? मग ही प्रोसेस रिपीट करायचं आहे कोणासोबत, H2SO4 सोबत रिपीट करायचं आहे, ग्लुकोज सोबत रिपीट करायचं आहे, अल्कोहोल सोबत. मग कुठं बल्ब ग्लो होतो, ओके, दॅट solutions carry electric current, and if bulb does not glow then that solutions do not carry electric current. मग बल्ब ग्लो कुठं होतो, बल्ब, ओके, ग्लो कुठं होतो, in case of HCl solution, H2SO4. ठीक आहे. येस. आणि बल्ब डज नॉट ग्लो इन केस ऑफ अल्कोहोल, अल्कोहोल आणि काय, ग्लुकोज सोल्युशन. त्याच्यावरनं काय समजतं तुम्हाला, ओके, त्याच्यावरनं काय समजतं की बल्ब ग्लो होतो किंवा होत नाही, त्याच्यावरनं समजतं की अल्कोहोल्स डू नॉट कॅरी इलेक्ट्रिक करंट, ग्लुकोज डू नॉट कॅरी इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. बट HCl and H2SO4 carries electric current, means that solution carry electric current. Understood? See your observations. You will observe that bulb glows in case of acids, dilute H2SO4 and HCl. This means the aqueous solution of acids carry electric current. However, bulb does not glow in case of what? Glucose and alcohol. ठीक आहे. हे एक्सपेरिमेंट्स तुम्हाला समजून घ्यायचे आहेत, खूप महत्वाचे एक्सपेरिमेंट. हे असं कशामुळे झालं, तर अल्कोहोल्स आणि काय, एस, ग्लुकोज डू नॉट, ओके, एस, डू नॉट प्रोड्यूस आयन्स. ते आयन्स प्रोड्यूस करत नाहीत, त्याच्यामुळे काय, दे डू नॉट कॅरी इलेक्ट्रिक करंट. अंडरस्टूड? ओके. Conclusion काय, from this activity we conclude that alcohol and glucose do not conduct electricity. म्हणजे त्याच्यामध्ये आयन्स आहेत का, नाही, since electric current is carried by ions. ठीक आहे ना? इलेक्ट्रिक करंट जो आहे ते कशामुळं, ions. So we can conclude that aqueous solution of acids contain ions. ठीक आहे ना? acids मध्ये काय आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स, आयन. Understood? Ions is important. क्लिअर झालं हे ऑब्झर्वेशन? ओके. पुढे जाऊया आता. स्ट्रॉंग अँड वीक ऍसिड्स. आता हे खूप समजून घ्यायचं तुम्हाला, इझी आहे खूप. ओके. स्ट्रॉंग ऍसिड्स, स्ट्रॉंग ऍसिड्स, स्ट्रॉंग ऍसिड्स काय असतात, दोज ऍसिड्स विच डिसोसिएट कम्प्लिटली, H++, ठीक आहे ना, ओके, A-. ऍक्वेस सोल्युशन मध्ये ऍड केलं की ते काय, कम्प्लीट डिसोसिएट झाले पाहिजे, कम्प्लीट डिसोसिएशन. ठीक आहे ना? आणि जर का ऍसिडचं इनकम्प्लीट डिसोसिएशन होत असेल, म्हणजेच काय, पार्शियल डिसोसिएशन व्हायचं. दिस इज पार्शियल डिसोसिएशन.
ठीक आहे. कम्प्लीट डिसोसिएशन साठी एरो कसा दाखवायचा बघा, फ्रॉम रिएक्टंट टू प्रोडक्ट. आणि पार्शियल डिसोसिएशन साठी ओके हाफ एरो टुवर्ड्स द प्रोडक्ट अँड टुवर्ड्स द ओके इस रिएक्टंट हाफ. समटाइम्स इथे फुल पण दाखवलं जातो, नो डाऊट. ठीक आहे ना. ओके बघा, ही रिएक्शन कशी रिव्हर्स आहे, म्हणजेच काय झालं, इनकम्प्लीट डिसोसिएशन. इनकम्प्लीट डिसोसिएशन. ठीक आहे. मग जो ऍसिड ओके इनकम्प्लीट डिसोसिएशन शो करतो, बरोबर आहे ना, तो कसा झाला, वीक ऍसिड. सो दिस इज स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड, and this one is weak acid. समजतं हे. ओके हा फिनॉमिना समजून घ्या. ओके स्ट्रॉंग काय असतो, वीक काय असतो, ओके ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. अंडरस्टूड. ठीक आहे. आता इथे स्टेटमेंट बघा, those acids, see here, those acids which are completely ionized in aqueous or water. Aqueous solution म्हणजेच water solution, water are called strong acids. Completely dissociation. ठीक आहे ना. ओके म्हणजे असं HCl when reacts with water to form H3O plus Cl minus. इथं arrow बघायचा, arrow जर एका डायरेक्शनला असेल ना, ओके तर काय, कम्प्लीट डिसोसिएशन. HNO3 कम्प्लीट डिसोसिएट झाला, H2SO4 कम्प्लीट डिसोसिएट म्हणजे काय, येस आयन्स मध्ये कन्व्हर्जन होणे, स्प्लिट होणे, डिकम्पोज होणे, त्याला डिसोसिएशन म्हणायचं. आलं लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा काय, दोज ऍसिड्स which are partially ionized in water are called weak acids. Partially ionized, करेक्ट, म्हणजे इनकम्प्लीट डिसोसिएशन झालं तर म्हणायचं पार्शियल आयोनायझेशन. त्याच्यामध्ये ऍसिटिक ऍसिड आहे, पार्शियल आयोनायझेशन होतं, कार्बोनिक ऍसिड आहे, पार्शियल आयोनायझेशन होतं, फॉर्मिक ऍसिड आहे. ठीक आहे ना. ओके मग जनरली हे जे ऍसिड्स आहेत ओके त्याचं पार्शियल डिसोसिएशन होतं. लुक ॲट दिस. ठीक आहे. ॲरो वरती लक्ष द्या तुम्ही, कसा आहे, रिव्हर्सिबल ॲरो आहे, म्हणजेच काय, पॉइंटिंग टुवर्ड्स द रिएक्टंट टू प्रोडक्ट अँड प्रोडक्ट टू रिएक्टंट. अंडरस्टूड. Yes, here double headed arrow indicates incomplete ionization in case of weak acids. ठीक आहे. आणि सिंगल जो arrow असतो like this indicates complete dissociation. क्लिअर झालं हे. ठीक आहे. मग ऍसिड्स जे आहेत ज्याचं इनकम्प्लीट डिसोसिएशन होतं ते वीक असतात, ज्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं ओके त्याला काय म्हणायचं, स्ट्रॉंग ऍसिड्स. ठीक आहे. पुढे दिलेले आहेत का स्ट्रॉंग ऍसिड्स आणि वीक ऍसिड्स, बघूया आपण तिथं. कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्यूट ऍसिड्स. तर कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड म्हणजे काय, ओके ज्याचं पर्सेंटेज हायर आहे त्याला कॉन्सन्ट्रेटेड म्हणायचं. ठीक आहे. आणि डायल्यूट म्हणजे काय, जर वॉटर ऍड करत गेलो तर तो काय होत जातो, डायल्यूट होत जातो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असणार आहे. आलं लक्षात. ठीक आहे. येस बघा, हे मिक्सिंग ऑफ अन ऍसिड विथ वॉटर रिझल्ट्स इन डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. वॉटर मध्ये मिक्स करत गेला तुम्ही त्याला, त्या ऍसिडला, लक्षात येते. इथं वॉटर आहे, सपोज 1 लिटर वॉटर घेतलं ओके, दुसऱ्या बिकर मध्ये सपोज आपण 2 लिटर वॉटर घेतलं, 2 लिटर ओके, आणि सेम ऍसिड जर ऍड केलं तुम्ही, इथं पण ऍसिड ऍड करताय, सेम अमाऊंट ऑफ ऍसिड. ठीक आहे ना. आणि इथं पण ऍसिड ऍड करताय, दोन्ही ठिकाणी सेम ऍसिड, तर कॉन्सन्ट्रेशन कोण असणार, जास्त असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे, हा मोर कॉन्सन्ट्रेटेड असणार आहे, मोर कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे डायल्यूट जसं जसं वॉटर मोलिक्युल्स तुम्ही ऍड करत जाल, वॉटर ऍड करत जाल ओके, जसं जसं डायल्युशन वाढत जातं त्याला डायल्यूट ऍसिड म्हणतो आपण. आलं लक्षात. ठीक आहे. बघा, मिक्सिंग an acid with water results in decrease in concentration of H3O plus ions per unit volume. प्रत्येक युनिट व्हॉल्यूमला, युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय, आता सपोज 1 ml असेल, किंवा त्याला काय लिहितो आपण 1 क्युबिक सेंटीमीटर. ओके, इथं सपोज H प्लस आयन्स किती आहेत, 100 आहेत, 100 H प्लस आयन्स, करेक्ट ना. ओके, ह्या सोल्युशन मध्ये. मग परत जर वॉटर वाढवलं आपण, बघा 1 क्युबिक सेंटीमीटर म्हणजे किती असतो, लक्षात येते ना. ओके, क्यूब म्हणजे काय, दिस वन, दिस इज कॉल्ड एज अ क्यूब. आणि ह्या क्यूबचं व्हॉल्यूम कसं घेतो आपण, व्हॉल्यूम कसं घेतो, लेंथ क्यूब घेतो, ही लेंथ घेतो, बरोबर आहे ना. ओके येस. आणि काय दुसरी लेंथ कुठली, येस ही लेंथ, 3 लेंथ घेतो आपण, बरोबर आहे ना. ओके, किंवा इथं घेऊ शकता ही लेंथ.
1 2 3 म्हणजे लेंथ क्यूब म्हणजेच त्याचं काय असतं व्हॉल्यूम असतं. समजतंय ना? ओके, इट्स जस्ट अ मिनिट. लेंथ क्यूब म्हणजे व्हॉल्यूम. ओके, मग आता त्या बीकर मध्ये मला सांगा, ओके, असे किती व्हॉल्यूम्स असतील? 1 लिटर असेल तर काय 1 लिटर म्हणजे किती 1000 ml म्हणजेच किती 1000 क्युबिक सेंटीमीटर. 1000 म्हणजे इथं किती क्यूब्स असतील? असे 1000 क्यूब्स असतील. समजून घ्या हे. ओके, पुढे होणार आहे, डोंट वरी. क्यूब वगैरे काय असतात सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, मग एका क्युबिक सेंटीमीटर मध्ये एकामध्ये किती आहेत 100. ओके, SH प्लस आहेत कन्सिडर करा. ठीक आहे, जर तुम्ही त्याच्यामध्ये वॉटर ऍड केला, एक्स्ट्रा वॉटर ऍड केला, ओके, तर इथले जे 100H प्लस आहेत ते डिवाइड होतील ना. समजा लागले का तुम्हाला? ओके, येस, बघा 1 लिटर सोल्युशन आहे. 1 लिटर सोल्युशन म्हणजे किती 1 लिटर. 1 लिटर मीन्स 1000 वॉट ml. त्यालाच काय म्हणतो आपण? ओके, 1000 क्युबिक सेंटीमीटर. 1 लिटर मीन्स 1000 क्युबिक सेंटीमीटर. समजतंय का? म्हणजे किती तिथं 1000 क्यूब्स आहेत. किती आहेत? 1000 क्यूब्स आहेत. ठीक आहे ना? ओके, असे नंबर ऑफ क्यूब्स जर कन्सिडर केला आपण तर त्याचे 1000 पार्ट होतात. किती पार्ट होतात? 1000 पार्ट्स असे. आता ते 3 डायमेन्शनल असतं, इथं 2 डायमेन्शनल मध्ये बघतोय आपण. असे किती 1000 क्यूब्स असतात अँड सो ऑन. करेक्ट? ठीक आहे, मग एका क्यूब मध्ये सपोज जर 100 आयन्स असतील, H प्लस आयन्स. क्लिअर? समजून घ्या व्यवस्थित. 100 आयन्स असतील. ओके, किती 1 लिटर मध्ये. आता सपोज सोल्युशनला काय केलं आपण 2 लिटर केलं. सोल्युशनला आणखीन 1 लिटर काय केलं आपण ऍड केलं त्याच्यामध्ये. आता काय झालं सोल्युशन डबल झालं. डबल सोल्युशन झालं तर इथले जे आयन्स आहेत त्याच्यामध्ये डिवाइड होतील ना. होतील का? डेफिनेटली. म्हणजे 100 मधले ओके काय आयन्स काय होतील त्याच्यामध्ये डिवाइड होतील, म्हणजे टोटली काय होतील ते हाफ होतील. इट मीन्स 50 राहतील. समजते का हे? येस, म्हणजे काय झालं ह्या क्युबिक सेंटीमीटर मध्ये एका युनिट मध्ये काय झालं त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. आलं लक्षात? म्हणून इथं स्टेटमेंट मध्ये काय म्हणलंय, मिक्सिंग an acid with water result in decrease in concentration of H3O plus ions per unit volume. प्रत्येक युनिट मधला ओके आयन काय होतो डिक्रीज होतो, कमी होतो, कारण तो ह्या एक्स्ट्रा सोल्युशन जे काय वॉटर ऍड केलं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो, त्याच्यामध्ये ओके जाऊन मिक्स होतो. आलं लक्षात? डिवाइड होतो थोडक्यात. क्लिअर झालं हे? येस, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हे युनिट व्हॉल्यूम मध्ये कमी होतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड डायल्यूशन अँड acids thus obtained are called dilute acids. ह्या प्रोसेसला डायल्यूशन प्रोसेस म्हणायचं. आणि जे काय ऍसिड्स ऑब्टेन होतात त्याला डायल्यूट ऍसिड्स म्हणायचं. प्युअर ऍसिड जे आहेत, जनरली प्युअर ऍसिड जे आहेत ते कसे असतात? कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स असतात. फॉर एक्झाम्पल H2SO4 आहे, HCl आहे. ठीक आहे, हे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स आहेत. 68% HNO3 कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे. समजतंय हे? ठीक आहे. इन केस ऑफ ओके वीक ऍसिड्स, वीक ऍसिड मध्ये डिसोसिएशन कमी होतं. ठीक आहे, त्याचं डायल्यूशन केलं तर टोटल नंबर ऑफ H प्लस जे आहेत आयन्स जे आहेत सोल्युशन मध्ये ते काय होतात थोडेफार इन्क्रीज होतात. बरोबर आहे ना? ओके, ड्यू टू डिसोसिएशन weak acids increases on dilution, but even in case concentrated concentration of H plus ions per unit volume decreases. इथं सुद्धा पर युनिट व्हॉल्यूम काय होतं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज. समजते का? एका छोटासाच पॉइंट आहे. बरोबर आहे ना? ओके, एक युनिट व्हॉल्यूम. एक युनिट म्हणजे काय? एक सिंगल युनिट म्हणजे काय? सिंगल. पर युनिट म्हणलंय ना, प्रत्येक युनिट म्हणजे काय? सिंगल युनिट साठी. ओके, म्हणजे किती 1 क्युबिक सेंटीमीटर. 1 क्युबिक सेंटीमीटर साठी म्हणजे हा 1 क्यूब झाला त्याच्यामध्ये. अशी किती एका लिटर मध्ये 1000 क्यूब्स राहतात. त्याच्यामध्ये जे काय आयन्स आहेत ना ते आयन्स काय होतात डायल्यूट केलं सोल्युशन तर काय होतात डिवाइड होतात दुसऱ्या क्युबिक मध्ये. अंडरस्टूड? दुसऱ्या युनिट मध्ये डिवाइड होतात ते. क्लिअर? म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं कमी होतं. अंडरस्टूड? द प्रोसेस ऑफ डिझॉल्विंग अन ऍसिड इन वॉटर इनटू वॉटर इज स्लाइटली एक्झोथर्मिक. व्हेरी इम्पॉर्टंट.
एक्झोथर्मिक मीन्स व्हॉट? एक्झोथर्मिक प्रोसेस किंवा रिएक्शन म्हणू शकताय. ओके, द प्रोसेस in which heat is evolved. The heat is evolved. Heat is evolved. ज्या प्रोसेसमध्ये हीट इव्हॉल्व्ह होते अशा प्रोसेसला ओके काय म्हणायचं? एक्झोथर्मिक. हे कसं समजतं मग आपल्याला? सपोज इथं वॉटर घेतलं आपण बीकरमध्ये H2O, करेक्ट, आणि त्याच्यामध्ये सपोज आपण ऍसिड ऍड केलं H2SO4, स्लोली ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करत गेलं, मिक्स करत गेलो आपण त्याला एका ग्लास रॉडनं मिक्स करत गेलो. ठीक आहे ना? ओके, तर बिकर काय व्हायला लागतं? येस, वॉर्म व्हायला लागतं. बिकर वॉर्म झालं की फील होतं आपल्याला, बरोबर आहे ना? ओके, अँड दॅट इंडिकेट्स एक्झोथर्मिक रिएक्शन. बिकर वॉर्म होत असेल तर काय? दिस इज एक्झोथर्मिक रिएक्शन. का? हीट बाहेर पडायला लागली ना त्याच्यामध्ये. आणि जर का ओके बिकर कूल होत असेल ओके तर काय? हीट ऍब्झॉर्ब होते. एंडोथर्मिक म्हणायचं त्याला, एंडोथर्मिक. एंडोथर्मिक कशाला म्हणायचं? ओके, व्हेन हीट इज ऍब्झॉर्ब्ड. हीट ऍब्झॉर्ब होत असेल तर म्हणायचं एंडोथर्मिक. समजलं ना? ओके, अशा कंडिशन मध्ये बीकर काय व्हायला लागतं? कूल व्हायला. फील होतं ते टच केल्यानंतर आपण. ठीक आहे ना? ओके, त्याच्यावरून ओळखू शकतो. अंडरस्टूड? इथे खूप महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे ना? ओके, कधीही मी आता काय केलं? वॉटर मध्ये ऍसिड ऍड केलं, बरोबर आहे ना? वॉटर मध्ये ऍसिड. ओके, एखादी तुम्हाला जर नोन नसेल तर तुम्ही काय कराल? ऍसिड मध्ये वॉटर ऍड करायचा प्रयत्न कराल, H2O. दिस इज रॉंग. का? कारण काय? ऍसिड मध्ये वॉटर जर ऍड केला तर दिस रिएक्शन इज हायली एक्झोथर्मिक. बीकर ब्रेक व्हायचा प्रॉब्लेम होतो. ओके, हायली एक्झोथर्मिक असल्यामुळं हॉट होतं बीकर आणि ब्रेक व्हायला लागतं. अदरवाईज काय? येस, ते जसं आपण फोडणी वगैरे देतो ना घरी, तुम्हाला माहिती असणार आहे, ऑइलमध्ये जर पाणी टाकल्यानंतर कसं एक्सप्लोजन होतं, बरोबर आहे ना? ओके, तसं काय ह्या ऍसिडमध्ये वॉटर ऍड केलं ना तसं एक्सप्लोजन व्हायला लागतं. ओके, ऍसिड जो आहे तो स्प्लॅश होतो, बाहेर येतो आणि काय आपल्या ओके बॉडीवरती तो काय होतो? पडतो, बरोबर आहे ना? ओके, क्लोथ्स वरती पडतो आणि बर्निंगचे चान्सेस खूप असतात. येते लक्षात हे? म्हणून काय की ऍसिड मध्ये वॉटर कधीच ऍड करायचं नाही. तर कशामध्ये? वॉटर मध्ये ड्रॉप बाय ड्रॉप ऍसिड ऍड करत जायचं तुम्हाला सोल्युशन बनवण्यासाठी. क्लिअर झालं? हे तुम्ही रीड करू शकता. व्हेरी इम्पॉर्टंट. लॅबोरेटरी मधले एक प्रिकॉशन आहे. करेक्ट? येस, हे होतं रिगार्डिंग कॉन्सन्ट्रेटेड ओके अँड डायल्यूट ऍसिड्स. क्लिअर झालं हे? आज काय काय स्टडी केलं आपण बघा. येस, रिॲक्शन्स ऑफ ओके. आता थोडंसं काय म्हणतो त्याला, एक्सपेरिमेंटल पार्ट होता हा. एक्सपेरिमेंटल पार्ट असल्यामुळे स्लोली तुम्हाला सांगितलं सगळ्या गोष्टी. ठीक आहे ना? ओके, सल्फाईडचे ऍसिड सोबत रिॲक्शन पाहिलं, काय काय फॉर्म होतो? सॉल्ट होतो, वॉटर आणि काय सल्फ्युअर डायऑक्साईड फॉर्म होतो. हे प्रोडक्ट्स लक्षात ठेवायचे तुम्हाला, कसे कुठले प्रोडक्ट्स फॉर्म होतात. ठीक आहे ना? काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये, बाय प्रोडक्ट्स बघा आणि काय सॉल्ट्स बघा. रिॲक्शन ऑफ ऍसिड विथ मेटल सल्फाइड्स म्हटलं की S2- हे लक्षात ठेवायचं जे काय सांगितलं मी. ठीक आहे, इथं सुद्धा काय सॉल्ट प्लस हायड्रोजन सल्फाइड फॉर्म होतो H2S. केमिकल नेचर त्याच्यामध्ये H+ जो आहे तो H+च्या फॉर्म मध्ये राहत नाही, तर काय हायड्रोनियम आयनच्या फॉर्म मध्ये राहतो. कारण काय H+ काय कसं आहे? हायली अनस्टेबल आहे. हायली अनस्टेबल म्हणून त्याला आपण ॲक्वेस म्हणतो. ॲक्वेस का म्हणतो? त्याच्या अराउंडला काय आहे? H2 आहे. कुठल्याही सबस्टन्सला ज्यावेळेस आपण ॲक्वेस, कुठल्याही आयनला ॲक्वेस ज्यावेळेस लिहितो आपण ओके, त्याच्या अराउंडला काय असतात? वॉटर मॉलिक्युल्स असतात, लाईक दिस. करेक्ट? ठीक आहे. आरएनएस कन्सेप्ट काय सांगतो की बाबा वॉटरमध्ये ऍसिड ऍड केलं तर तो काय देतो? H+ देतो किंवा H3O+ फॉर्म करतो. ओके, अशा सबस्टन्सला काय म्हणायचं? ऍसिड म्हणायचं, जो की H3O+. H+ ॲक्वेस पण लिहू शकताय, नो डाऊट. ठीक आहे. हायड्रोनियम आयन काय आहे आणि कसा फॉर्म होतो? इट इज द ओके कॉम्बिनेशन ऑफ H+ अँड H2.
करेक्ट ना? ओके, का फॉर्म होतो तर H प्लस कसा हायली अनस्टेबल. करेक्ट. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट पाहिला कशासाठी, कंडक्टिव्हिटीसाठी. तर ऍसिड आणि बेसिसचे सोल्युशन जे आहेत, आता इथं ऍसिड स्टडी करतो म्हणून ऍसिडचे सोल्युशन. ऍसिडचे सोल्युशन ओके कसे आहेत, कंडक्टिंग आहेत. म्हणजेच काय, दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ड्यू टू प्रेझन्स ऑफ फ्री आयन्स. फ्री आयन्स. पण ग्लुकोजचं सोल्युशन डू नॉट कॅरी इलेक्ट्रिक करंट. ओके, त्याच्यानंतर युरिया सोल्युशन डू नॉट कॅरी इलेक्ट्रिक करंट. ओके, आणखीन कुठलं सोल्युशन दिलं, अल्कोहोल सोल्युशन डू नॉट कॅरी, कारण तिथं आयन्स फ्री नाहीत. जिथं आयन्स फ्री असतात ओके तेच सोल्युशन फक्त काय करतं, इलेक्ट्रिक करंट कॅरी करतं. अंडरस्टूड. ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रॉंग आणि वीक ऍसिड्स पाहिलं आपण. ओके, स्ट्रॉंग ऍसिड्स काय असतात, दोज ऍसिड्स विच डिसोसिएट कम्प्लिटली इन ॲक्वेस सोल्युशन. बरोबर आहे ना? आणि वीक ऍसिड काय असतात, दोज ऍसिड्स विच इज डिसोसिएट पार्शली और इनकम्प्लिटली इन ॲक्वेस सोल्युशन. मोस्ट ऑफ द पार्ट रिमेन राहतो त्याच्यामध्ये, कुठला, ऍसिडचा. अनडिसोसिएटेड म्हणतो त्याला आपण. करेक्ट. आणि पार्शल डिसोसिएशन हे डबल ॲरोनं दाखवलं जातं. बरोबर आहे ना? डबल हेडेड ॲरो, हाफ ॲरो. आणि जे इरिव्हर्सिबल आहे किंवा काय काय म्हणतो त्याला आपण, स्ट्रॉंग ऍसिडसाठी काय दाखवतो आपण, एकच ॲरो दाखवतो, फ्रॉम पॉइंटिंग फ्रॉम रिॲक्टंट टू प्रोडक्ट. कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्यूट ऍसिड्स. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे प्युअर फॉर्म असतो ऍसिडचा. ओके, त्याच्या सॉरी, ते वॉटरमध्ये ज्यावेळेस ऍसिड ऍड करतो आपण ओके त्यावेळेस काय होतं, त्याचं डायल्युशन होतं. करेक्ट ना? पर्सेंटेज कमी व्हायला लागतं. तिथं एक्झोथर्मिक रिॲक्शन होते. एक्झोथर्मिक म्हणजे काय, हीट इव्हॉल्व्ह होते ड्युरिंग दी रिॲक्शन. ठीक आहे ना? ओके, आता इथे एक मोठी प्रिकॉशन आहे, ती प्रिकॉशन घ्यायची की ऍसिडमध्ये तुम्ही वॉटर ऍड करायचं नाही. बरोबर आहे ना? ओके, काय होतं तिथं, स्प्लॅश होतो. बरोबर आहे ना? ओके, तो ऍसिड बाहेर पडतो आणि स्किन बर्न होते. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, हे होतं रिगार्डिंग येस ऍसिड्स. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पार्ट स्टडी करूया. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.